घड्याळाबरोबर त्यांचं आयुष्य त्यांनी घालवलेलं आहे आणि घड्याळाच्या सोबतच त्यांनी राहावं, कुठल्याही इतर पक्षामध्ये जाऊन त्यांच्या आयुष्यभराच्या तपश्चर्येला कुठेही दाग लागणार नाही याची काळजी खरं तर काका घेतील असं मला वाटतंय. आणि त्या माध्यमातून आपण सगळ्यांनी मिळून काकांना विनंती केली पाहिजे, त्यांना आग्रह केला पाहिजे आणि ते आपल्यासोबत राहतील असा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. राहिला प्रश्न आता ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला, आता उद्याच्याला त्यांचा प्रवेश आहे, बरोबर आहे. आमच्या इकडे असं कळलंय की अंतर्गत पथसंचलन होणार आहे. खरंच आहे, खरोखर आहे. आणि आता ते तिथं आजपर्यंत त्यांनी तुम्हाला एंट्री सोडून नव्हती, आता त्या ठिकाणी पथसंचलन होईल. कदाचित इंदापूरचं पथसंचलन इथं नांदमध्ये होईल काय. आणि ही माणसं तुम्हाला वाटत असेल की इथं सारखी इथं काय येतात म्हणजे नाही का, आता त्यांना माहित आहे पुढच्या वेळेला काय हा मतदारसंघ राखीव राहणार ओपन, कारण डिलिमिटेशन 26 सालापर्यंतच आहे. 26 सालापर्यंत काय आहे त्याचा, त्यामुळे 2026 साली कसल्याही परिस्थितीमध्ये जुना आरक्षणाची मुदत संपत्तीच आहे. 2026 साली जनगणनेचं नोटिफिकेशन निघालेलं आहे. 27 सालापर्यंत जनगणना होईल. परिसीमन आयोग जो असतो म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना करण्याच्या करताचा आयोग, हा